नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ एज्युकेशन रिलेटेड होणार आहे. तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत असतात. तर आज आहे ना MBBSचं सेमिनार आहे नवी मुंबई खामना कॉलनी इकडे. जर तुम्ही किंवा तुमचे विद्यार्थी किंवा तुमचे मुलं जर MBBSला प्रशिक्षण घेणार असतील किंवा ते ॲडमिशन घेणार असतील तर कसं काय प्रोसेसर आहे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार आहे. जर तुम्हालाही ॲडमिशन किंवा त्या प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्प्लेवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सभागृहामधलं भाषण नाही आहे किंवा काही नाही आहे, तर आपल्याला जे काही काउन्सिलिंग करून घ्यायचं आहे फ्युचर, थोडक्यात आपल्या घरातले जे विद्यार्थी आहेत ते होणारे फ्युचर डॉक्टर्स आहेत. मग फ्युचर्स डॉक्टर होताना तर त्यासाठी काहीतरी नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. मग हे नियोजन करत असताना ते कशा प्रकारे केलं पाहिजे ह्याची सगळी माहिती मी सुरुवातीला तुम्हाला देत आहे. बरं, कोणाला काही माहिती आहे का काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय असतं, ह्या काउन्सिलिंगमध्ये काय प्रोसेस चालतात? आतापर्यंत नीटचा फॉर्म भरला गेला. आर यू ऑल ऑफ यू नीट स्टुडंट्स? जवळपास सगळे नीट स्टुडंट्स आहेत, बरोबर आहे. आतापर्यंत सगळे फॉर्म भरले गेले, नीटचे परीक्षा झाली, आन्सर की झाल्या आणि आन्सर कीजवरनं बऱ्याच जणांचे मार्क्स पण आलेले आहेत. आता प्रश्न सर्वात इथून पुढे सुरू होणार आहे आणि ती कसली गरज की आपल्याला मिळालेल्या मार्क्सवरती आपलं ॲडमिशन फायनल होईल का. मग कोणाचे किती मार्क्स असतील, मग त्या मार्कानुसार आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो, हा सगळा पार्ट पुढचा राहील. काउन्सिलिंग म्हणजे एखाद्या प्रवेश प्रक्रियेची पूर्णपणे माहिती. मग त्याच्यामध्ये काय सुरुवात असू शकते? पहिली असणारा डाटा. आता बऱ्याच जणांकडे आजही डॉक्युमेंट्स हा जो काही विषय आहे ना तो बऱ्याच इनकम्प्लीट असतो. पालक शेवटपर्यंत अगदी म्हणजे टिल मे एंडिंगपर्यंत माझ्याकडे एखादं सर्टिफिकेट राहिलं किंवा एखादा अन्य कुठला दाखला राहिला. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला इनकम्प्लीट राहतात त्यावेळेला असलेल्या कॅटेगरीचा बेनिफिट असो किंवा अन्य स्कॉलरशिपचा बेनिफिट असो किंवा काय, तर ह्या सगळ्यांपासून तुम्ही वंचित राहू शकता. मग ह्या काउन्सिलिंगमध्ये होतं काय नेमकं? हा सगळा डाटा ज्या वेळेला तुमच्याकडे असतो तो प्रॉपर आम्ही कलेक्ट करतो. आमच्याकडे जे टीम वर्क असतं ना त्या टीम वर्कमध्ये काय प्रक्रिया होते हे कलेक्ट केलेले डाटा. मग उदाहरणार्थ आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितले सर्टिफिकेट्स. आपल्याकडे कुठले कुठले सर्टिफिकेट्स असू शकतात काही माहिती आहे का? EWS एक मी जस्ट उदाहरण घेतो. EWS सेक्शन काय माहिती आहे कोणाला? हां, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. ह्याच्यातलं काही डाऊट माहिती आहे का कोणाला की हा कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतो, कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतो, कुठे होणार नाही, आणि मग त्याचा बेनिफिट कसा घ्यायचा? ओबीसीसाठी काय महत्त्वाचं आहे? कॅटेगरी, व्हॅलिडिटी आणि ती सर्वात महत्त्वाची अकॅडमी इयरला चालू आहे का. व्हॅलिडिटी मिळून गेलेली असते पण सर्टिफिकेट आपल्याला अकॅडमी इयरचं लागतं. 2 वर्षाच्या आधी आणून लावलं. मग ह्या थोड्या थोड्या गोष्टी असतात पण त्याच्याकडं पालकांचा दोष नसतो कारण कल्पना नसते. मग त्यावेळेला आपण अडचणीत येऊ शकतो. आता नवीन सरकारनं स्कीम काढली की 8 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर मुलींना शिक्षण फ्री. मग त्यासाठी काय क्रायटेरिया माहिती आहे का कोणाला? SC ST जर असेल 8 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तरीसुद्धा बेनिफिट मिळेल की नाही मिळेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कुठे मिळणार आहेत?
एखादा फॅमिली डॉक्टर तुम्ही कसा निवडता ना, का फॅमिली डॉक्टर निवडता? तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्यातली सगळी त्या डॉक्टर्सला माहिती असते आणि तीच प्रोसेस या काउन्सिलिंगमध्ये होत असते. ज्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला अपलोड करून देतो, किती KB मध्ये ते अपलोड्स करायचे आहेत, मग ते कसे फिलअप करायचे आणि तो डेटा कसा तयार करायचा ह्याची पूर्ण माहिती सायबर कॅफेला पण मिळतो. सायबर कॅफेला गेला तर 1000-2000 तुम्हाला देतील, पण पुढे काय? मग ह्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की काउन्सिलर, ज्यावेळेला तुमच्या पाठीशी एखादा काउन्सिलर उभा असतो त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं जातं. मग तुम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या डॉक्युमेंटरीचा विषय असतो तो ज्यावेळेला अपलोड केला जातो आणि पूर्णपणे तुमची एक फाईल तयार होते, त्यावेळेला तुम्ही प्रॉपर रजिस्ट्रेशन प्रोसेसला उतरता. मला बऱ्याच जणांचा फोन येतो की सर अजून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही ऑफिशियल, मग आम्ही करावं की न करावं? मी तुम्हाला एक कॉमन गोष्ट विचारतो, तुम्ही एखाद्या गावाला जर निघालात तर तुमची तयारी किती दिवस आधी सुरू होते? लग्नाची तयारी करायची असेल तर किती दिवस आधी सुरू होते? अरे आपल्या घरातला एक विद्यार्थी, एक स्टुडंट आयुष्याच्या वाटेवर जातोय, तर त्यासाठी जर आपण 1-1.5 महिना तयारी आधी सुरू केली तर काही अडचण येणार आहे का? प्रश्न येतो, खिशातले 10,000 रुपये खर्च होत आहेत. अरे पण त्या 10,000नं त्याचं जर आयुष्य बदलणार असेल तर का विचार करायचा? मी तुम्हाला सांगितलं सायबर कॅफेवर पण तुम्हाला मिळू शकेल. सायबर कॅफेवर काय देणार? तुम्हाला फॉर्म भरून देणार. कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे ह्याचं जर नियोजनच नसेल तर 10 गाड्या बदलून फायदा काय आहे सांगा? येतात स्टुडंट, राऊंड झालेले असतात, सर सायबर कॅफेवर हा फॉर्म चुकीचा भरला गेला. म्हणून सर्वात महत्त्वाचा विषय आहे की डॉक्युमेंटरी. आणि डॉक्युमेंटरी आम्ही सगळी रेडी करून दिल्यानंतर आता बघा नीट झाली, आन्सर की आली, ह्याचा प्रॉपर रिझल्ट कधी येणार आहे कोणाला माहिती आहे? जून 1st वीक. मला सांगा ह्यातल्या एखाद्याने तरी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे का? एखाद्याने तरी पूर्णपणे माहिती घेऊन किंवा जवळच्या संपर्कात जाऊन कोणाला काही माहिती विचारून घेतले का? ठीक आहे, काही लोकांचे प्रश्न असतील की आम्हाला अजून कल्पना नाही. कल्पना नसेल तर कल्पना करून घ्या आणि तुम्ही तयारीला लागा. आजही करायचं आहे, उद्याही करायचं आहे, पण आज केलं तर काय बेनिफिट असेल आणि ते तुम्ही एका महिन्यानंतर काय केलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे तुम्हाला मी आता सांगितलं. की एखादे इनकम्प्लीट डॉक्युमेंट जर असेल तर तुम्हाला फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. काय काय पालक रुरल एरियामधून असतात. आता आपण ज्यावेळेला डॉक्युमेंट्स बनवत असतो त्यावेळेला सगळे जवळपास आधार कार्डपासून, लिव्हिंग सर्टिफिकेटपासून, डोमासाईलपासून, अपायर ID असो, सगळे मोस्टली जवळपास सगळ्यांचे आहेत. अजून एक त्याच्यात ॲड झालेला हिली एरिया एक जो विषय आहे तो बऱ्याच लोकांना माहिती नसेल. अजून सिटीमध्ये राहतात किंवा सिटीमधून ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांना काही तो विषय येत नाही. अदरवाईज रुरलमध्ये जर कोणी असतील तर तो एक विषय हिली एरियाचा असतो. त्यासाठी जे काही 2 ते 3% जागा शिल्लक असतात त्याचाही बेनिफिट त्या काउन्सिलिंगच्या दरम्यान होत असतं. हा सगळा डॉक्युमेंटरी विषय झाल्यानंतर मग आपण सुरुवात करतोय ती राऊंड्सला. राऊंड्सला पहिला राऊंड कुठला होत असतो किंवा ह्यामध्ये 4 फॅकल्टी आहेत. पहिला MBBS, दुसरं BDS असणार आहे, तिसरं BAMS असणार आहे, चौथं BHMS मेन फॅकल्टी, नंतर BUMS. MBBS, BAMS, BDS, BHMS आपण 4 विषयावरती चर्चा करू. फर्स्ट जो राऊंड सुरू होतो तो ऑल इंडियाचा राऊंड सुरू होतो. ऑल इंडियाचा राऊंड हा MCC थ्रू ज्यावेळेला कंडक्ट करते त्यावेळेला त्यातले 85% हे स्टेट्ससाठी ठेवले जातात आणि 15% फॉर अदर. स्टेट कोटा जो असतो
तो 85% आपल्याला ठेवलेला गेलेला असतो. ही आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, कारण प्रोसेस खूप मोठी असते. ह्याच्यात सुद्धा किती राऊंड तयार होत असतात? 3 राऊंड होत असतात. कदाचित आणखीन एखादा स्ट्रे वेकन्सी राऊंड पण होऊ शकतो डिपेंडिंग ऑन सीट्स. मग तुम्हाला ह्यातलं नॉलेज कुठपर्यंत येऊ शकतं? एखाद्या विद्यार्थ्याला 620 मार्क्स आहेत, तर त्यानं स्टेटसाठी अप्लाय करावे की ऑल इंडियासाठी अप्लाय करावा? मग त्यावेळेला जे कन्फ्युजन झालेलं असतं ते कन्फ्युजन आम्ही दूर करून देतो तुम्हाला. तुम्हाला तर रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये उतरायचं असतं. पैसे किती जातात तुमचे? 5,000 रुपये. पण त्या 5,000साठी आपण काय विचार करतो? आपली सीट गमावतो. मार्क्स असतात पण वे माहिती नसतो, आणि वे माहिती नसल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग ऑल इंडियाचा झाल्यानंतर स्टेटचा राऊंड सुरू होत असतो. स्टेटमध्ये सुद्धा किती राऊंड्स होतात? अशाच प्रकारे कॅप राऊंड, फर्स्ट, सेकंड, थर्ड, देन मॉपअप राऊंड, देन स्ट्रे वेकन्सी राऊंड. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, MBBSला जर ॲडमिशन नाही भेटला तर तो BAMSला जाऊ शकतो का? एनीबडी हॅज नो? जर समजा तुम्हाला MBBSला नाही भेटलं, किंवा MBBSचं पण काउन्सिलिंग सुरू आहे आणि BAMSचं पण होतं आहे, अशावेळी आपण पार्टिसिपेट होऊ शकतो की नाही? ह्यातलं कोणाला नॉलेज? बघा किती प्रश्न आहेत. मग ह्या अशा 2 गोष्टीमध्ये आपण कसे पार्टिसिपेट होऊ शकतो? किंवा आपल्याला MBBSला सीट मिळते पण आपण खात्री नसते आपल्याला, पण तोपर्यंत जर BAMSचा राऊंड सुरू झाला तर काय करायचं? असे असतात पालक, सर अजून सेकंड राऊंड झाला, MBBSची सीट झाली नाही, BAMSचे पण राऊंड सुरू होतात, BDS पण सुरूच होतो, MBBS BDS नंतर BAMS येतं. त्यावेळेला आपण कुठल्या पायरीवरनं कुठे उतरायचं? जो काउन्सिलिंग लावतो तो प्रॉपर नियोजनच जाणार, आणि जो विदाऊट काउन्सिलिंग आहे तो डायरेक्ट पहिल्या पायरीवरनं लास्ट पायरीवर उडी मारेल, आणि एकदा प्रोसेसमधनं बाहेर पडला तर देर इज नो एनी चान्स. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आता बघा गांभीर्यानं राहू नका, तुम्ही प्रश्न विचारा, कारण तुम्ही जर प्रश्न विचारले नाहीत तर आम्ही उत्तर देऊ शकत नाही. मी ना अजून खूप खोल आहे की ॲक्च्युली ह्या वेळेला नीट एस्पिरंट किती होते? 22,79,000 स्टुडंट्स होते. त्यातले आपण किती पासिंग धरू की नीट क्वालिफाय? आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातल्या MBBS गव्हर्नमेंटसाठी किती सीट्स आहेत आणि प्रायव्हेटसाठी किती सीट्स आहेत, आणि त्यातून आपल्या पाल्याचा MBBSसाठी ॲडमिशन होणार की नाही. पण श्रेया एज्युकेटकडे एकच वाक्य आहे, तुमचा कुठल्याही मार्काचा स्टुडंट असतो 100% तुम्हाला MBBS ॲडमिशन देऊ शकतो. आज 1 नाही 2 नाही 30 वर्षाचा अनुभव आहे. 30 वर्षाचा अनुभव आहे. 100%. त्यासाठी पाथ वेगळा असेल, प्रत्येकाचा पाथ वेगळा आहे, पण खात्री 100%. तुम्ही तयारी दाखवायची, आम्ही 101% तुम्हाला दिले, आणि आज आमच्याकडे उदाहरण आहेत. आम्ही हे जे काही सांगतो ना तुम्हाला, ते कुठलेही अनलिगली नाही, काही नाही. आमच्याकडं प्रॉपर स्टुडंटचे फोन नंबर आहेत की जिथून तुम्ही कधीही विचारलं तर तुम्हाला सांगतील की नाही मी आज सेकंड इयरला आहे, मी आज थर्ड इयरला आहे. ऑल ओव्हर इंडिया अँड ॲब्रॉड, मग तुमचे कुठेही असो ॲडमिशन 100%. पण हे कधी होऊ शकतं? तुम्ही 100% आमच्याबरोबर दिले पाहिजे. आज फसवेगिरी खूप चाललेली आहे. विदिन 1 मंथ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती फेसबुकमार्फत किंवा इंस्टामार्फत एवढ्या ॲडव्हर्टाईज येतील की सर तुम्हाला आम्ही
कमीत कमी बजेटमध्ये 40 लाखामध्ये महाराष्ट्रात MBBS करून देतो. जी गोष्ट पॉसिबल नाही तिथे पालक अंधविश्वासाने पैसे देऊन फसतो. झालेल्या आहेत घटना. लांबची गोष्ट नाही, ठाण्यातली गोष्ट सांगतो. वागळे बिल्डिंग काहीतरी आहे मला, हां, वागळे एस्टेटची पॉश ऑफिस होतं. एकदम पॉश ऑफिस होतं. ऑफिस बघितल्यानंतर 7 ते 8 मुली वर्कआउट करत होत्या. ऑफिस बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल एक नंबर. आणि जो डायरेक्टर होते ते आत बसलेले होते. डायरेक्टरशी डायरेक्ट कधी संबंध येत नव्हता. ज्यावेळेला ॲडमिशन फायनल करायचं आहे त्याच वेळेला तुम्हाला गेले की विचारणार किती काय कसं, किती मार्क आहेत, 350, 100% ॲडमिशन होणार. तुम्हाला प्रिंटसुद्धा काढून दिली जाते. डुप्लिकेट प्रिंटसुद्धा, जशी डुप्लिकेट नोट तयार होते तशी कॉलेजची डुप्लिकेट प्रिंटसुद्धा काढून दिली जाते. आणि यामध्ये पालक आणि विद्यार्थी पूर्णपणे फसलेले असतात. कारण त्यावेळेचा जो पिरियड चाललेला असतो ना, तो काहीतरी करून MBBSला ॲडमिशन घ्यायचंच आहे. खूप फसवेगिरी असते, खूप अफवा असतात. तर असल्या कुठल्याही अफवेला न जाता जो आपल्याशी 4-4.5 वर्ष संपर्कात राहून आपल्याला जो पाठिंबा देईल तिथे तुम्ही खात्री करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्हाला मी सांगितलं की रजिस्ट्रेशन का करायचं आणि केल्यानंतर आपल्याला बेनिफिट्स तुम्हाला मी सांगितले की इथे ह्या काउन्सिलिंगमार्फत 250 मार्काला सुद्धा तुम्हाला MBBS मिळणार आहे आणि 650 मार्काला सुद्धा MBBS मिळणार आहे. एकेकाची तयारी असते, एखाद्याची तयारी दुसऱ्या विभागात जायची असते. तर असं न होता BDS नंतर आता कुठल्याही सेक्टरमध्ये जावा, MBBS नंतर PG सुद्धा तेवढ्याच महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे. आणि PG नंतर सुपर स्पेशालिटी. आम्ही ॲडमिशन करून देताना तुमच्या प्रेफरन्सनुसारच तुम्हाला 100% तिथे ॲडमिशन्स करून देत असतो. कारण पालकांना जे हवे तेच दिलं तरच पालक सॅटिस्फाईड होतात. पण त्यातूनही जेन्युइन पालक असतात की सर तुम्ही जे करून द्याल ना त्याच्यासाठी आमचा 100% आम्ही तुमच्या पाठीशी उभं आहोत. मग आम्हीसुद्धा तेवढंच तुम्हाला सांगितलं ना, अहोरात्र तुम्ही 12 वाजता जरी कॉल केला तरी 100% तुमचा कॉल उचलला जाईल. आणि जर नाही उचलला तर सांगाल ते तुम्हाला देतो. आमचे 1 सोडून 4 ब्रँचेस आहेत. आज आपली पुण्याला मेन ब्रँच आहे की जे गेले 30 वर्ष आमचे डायरेक्टर सर आहेत ते तिथे कार्यरत आहेत. त्याच्यानंतर औरंगाबादला सुद्धा आहे. आणि तिसरी आपली कोकण डिव्हिजनला सुद्धा आज 4 वर्ष सुरू झाली चिपळूणला. आणि चौथी आपण आता पनवेलला सुरू केलेली आहे. हे करण्यापाठीमागचं कारण काय सांगावं. त्यातल्या किती लोकांना माहिती आहे की आत्ता आपल्याला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आणि 100% खात्री असलेलं ऑफिस. किती लोकांकडे कंप्लीट डॉक्युमेंटरी आहे. बघा, एक मी साधा आणि सोपा प्रश्न केलेला आहे. जायचंय तर कुठे आपल्याला, कुठे जायचंय मॅडम, कुठे जायचंय? MBBSला. आणि तयारी कुठे आहे सांगा. आणि का असू नये, पाहिजे की नाही पाहिजे. लग्नाची तयारी 1 महिना आधी तयार होते का 6 महिने. आपल्या पाल्याचं आयुष्य बदलणार आहे. आपण विचार काय करतो, थांब जरा 4 ठिकाणची माहिती घेऊ. जर तुमच्या जवळ खात्रीशीर जर काउन्सिलर एखादा उपलब्ध असाल तर ते तुम्ही घ्या करून. आज 10,000 खर्च करून जर तुम्हाला तुमच्या कॉलेज म्हणण्याप्रमाणे कॉलेज भेटलं, तुमचं ॲडमिशन चांगल्या कॉलेजला झालं तर उद्या आउटपुट कोणासाठी असणार आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न त्याच्या पुढचा असतो की आम्हाला महाराष्ट्रातच होईल का. जस्ट तुला किती मार्क्स पडू शकतील. हां, जस्ट उभी राहा, 1-2 मिनटं फक्त. किती अंदाजे
400. कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे तुला, कुठे जायचं आहे? ओके, महाराष्ट्रात GMC. बघा तिची काही चूक नाही. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीकडे आपण सातत्यानं बघत असतो ना, त्याच वेळेला ती गोष्ट आपल्याला मिळू शकते. पण त्यासाठी नुसतं बघून चालेल का? BMW गाडी बघायची आहे, घ्यायची आहे. पण BMW गाडी जर तुम्ही महिनाभर बघत राहिला तर विचार कुठल्या गाडीचा येणार? BMW गाडीचा येणार की साध्या वॅगनरचा येणार? कुठला येणार? कुठला येणार? त्या मुलीनं मार्क्स किती पडतायत माहिती नाही, मला जायचं आहे कुठं? डेस्टिनेशन फायनल MBBSला. कुठे जायचं आहे? MBBSला. बरोबर, MBBSला जायची तयारी ठेवली असते. ते कुठे घ्यायचं आहे आपल्याला? कोणी सांगल 400 मार्काला MBBS महाराष्ट्रात भेटेल का? थोडं कमी जास्त नॉलेज, 100% कोणी नाही. मी सुद्धा कच्चा आहे. हां, पैशाची तयारी पाहिजे. एका पालकाचं उत्तर आलं, पैशाची तयारी पाहिजे. बरं, नुसती पैशाची तयारी पाहिजे का आणि त्याच्यात काही मागं पुढे दुसरे ऑप्शन्स काही? कॅटेगरी बेनिफिट. कॅटेगरी म्हणजे पैशाची तयारी पाहिजे एक. दुसरं कॅटेगरी बेनिफिट्स. कॅटेगरी बेनिफिट्सला आपल्याकडे डॉक्युमेंटरी पाहिजे. म्हणजे परत विषय कुठे आला? मग ही तयारी कुठून करून घेणार आपण? फॅमिली डॉक्टर्स. फॅमिली डॉक्टर कोण आहे तुमचा? आहे की नाही? मग काउन्सिलरला पैसे द्यायचे की नाही? द्यावेच ना. मग आता आणले तुम्ही? नाही, मी मजा केलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हां, 100%. म्हणून तर आज तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. पनवेलच्या शाखेमधून आपण हे सुरुवात करतोय आणि तिथे 100% आज तुम्हाला, आज सुदैवानं डायरेक्टर सर आलेत. तुमच्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडनंही मिळतील, कारण तुम्हालाही ऐकायचं असेल. पण जस्ट आपण कशासाठी आणि काय आलो? आता तिने सांगितले की 400 मार्काला. सरांनी सांगितलं बरोबर आहे की थोडीफार पैशाची तयारी करावी लागेल. पैशाची तयारी केल्यानंतर सुद्धा आपल्याला आणखीन काही त्यातनं कमी पैसे करून कुठलं ॲडमिशन मिळू शकतं का? हे शेवटपर्यंत आपण कुठे प्रयत्न करू शकतो? तर आपल्यामार्फत प्रयत्न करू शकतो. आणि तिथे नाही झालं तर ते आपण मग डायव्हर्ट कसं करायचं आणि कुठल्या विभागात डायव्हर्ट करायचं, हे ज्या वेळेला तुमच्या पाठीशी कोणतरी उभा असेल त्याच वेळेला आपण ते करू शकतो. हा झाला महाराष्ट्राचा. काही पालक विचारतात मग महाराष्ट्रात नाही मिळालं तर अदर स्टेटला आहे. अदर स्टेटचा पण खूप चांगला पर्याय आहे. आता तिनं सांगितलं तिला जर 400 मार्काला महाराष्ट्रात नाही भेटलं तर अन्य स्टेटसाठी कमी बजेटमध्ये सुद्धा अन्य स्टेटसाठी आहे उपलब्ध. पण आपल्यापर्यंत ती माहिती नसते. कारण काय आहे, आपण फक्त विचार काय करतो? जवळचा. कुठला विचार करतो? कारण मेंटॅलिटीच ती झालेली आहे. सब कुछ मानसिक आहे. तुम्ही जसा विचार कराल तसंच तुम्ही पुढे सरकणार. का, कशासाठी? जेवण खाणं पिणं हे आयुष्यभर नाही आहे. ती एका मोठ्या हुद्द्यावर जाणार आहे. ती डॉक्टर होणार आहे. मग ती जर डॉक्टर होणार असेल तर तुम्ही थोडेसे ब्रॉड माइंडेड व्हा. आज महाराष्ट्रात नाही झालं तर क्लोज स्टेट आहेत आपल्यापाशी. कर्नाटक आहे, UP आहे, तेलंगणा आहे, छत्तीसगड आहे. ऑप्शन्स भरपूर आहेत. मग ते ऑप्शन्स कसे तयार होतील? त्यांचे रजिस्ट्रेशन कसे करायचे? त्यांचं पण काहीतरी क्रायटेरिया असणारच ना. मग ते रजिस्ट्रेशन कसं करायचं? मग त्या रजिस्ट्रेशनसाठी काय डॉक्युमेंट लागतात? हे प्रोसेस सगळी आपल्याकडे आपण करून देत असतो. मग तिथं जर समजा आज तिचं महाराष्ट्रात नाही झालं पण उद्या तिला दुसऱ्या स्टेटमध्ये कमी बजेटमध्ये MBBS करून दिलं तर
फायदा कोणाचा आहे? बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेसची माहिती घेऊन एक चांगला काउन्सिलर निवडला तर तुम्हाला मी सांगितलं ना, ट्रस्ट फार महत्त्वाचा आहे. आज आम्ही इथपर्यंत पोहोचण्याचं आज आम्हाला महत्त्वाचं नाही. आज एक पॅरेंट्स जरी असले तरी आमचं आज सेमिनार होणार होता आणि 10 पॅरेंट्स असले तरी सेमिनार होता. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, आज हीच 10 लोकं माझ्यासाठी 1000 लोकांसाठी असणार आहेत. आणि तुम्ही कधीही गेल्यानंतर तुम्हाला कसलीही अडचण आली तर 100% एवढ्या ज्या टीममधल्या कोणालाही फोन केला तर तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर मिळेल. आणि हा सगळा कन्सेप्ट महाराष्ट्र किंवा अदर स्टेटचा संपल्यानंतर आपला दुसरा येतो तो ॲब्रॉडचा. आम्ही ॲब्रॉडसुद्धा ॲडमिशन्स करून देतो. पालकांची इच्छा जर असेल, आता हे सर बोलले तसं की पैशाचा शेवटी काय होतं की पालक तिथपर्यंत पोहोचत नाहीत. शेवटी गोष्टी पैशावरनं होत असतात. मग थोडंसं बजेट कमी जर असेल तर आपल्याकडं ॲब्रॉडमधल्या सगळ्या युनिव्हर्सिटी आहेत. मग ते रशियापासून, जॉर्जियापासून, फिलिपाईन्सपासून सगळे मॉरिशसपासून जेवढ्या कंट्री आहेत तेवढ्या सगळ्याचं आपल्याकडं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यातसुद्धा आम्ही तुम्हाला चांगला फॉलोअप देतो की जी कंट्री FMG एक्झाम जी असते, फॉरेन मेडिकल एंट्रन्स एक्झाम्स, तिचा रेशिओ बघून आम्ही तुम्हाला की तुम्ही बाबा ही युनिव्हर्सिटी चॉईस करा की तिथून ज्यावेळेला तुम्ही पासआउट होऊन बाहेर येत असतात आणि ज्यावेळेला तुम्हाला ही एक्झाम द्यायची असते तीसुद्धा तुम्हाला पास व्हायला सोपी गेली पाहिजे. बाहेर तुम्हाला बोर्ड दिसतील 15 लाखात, 20 लाखात तुम्हाला MBBS केलं जातं. मला एकांतरी प्रश्नाचं उत्तर द्या, बाहेरून आलेली ही डिग्री MBBS मिळते का? डिग्री MBBS नाही मिळतो, पण IMS त्यांना हे करत नाही. कारण माझ्या भावाचा मुलगा जॉर्जियामधून आला, 3 अटेम्प्ट देऊन सुद्धा तो फेल, म्हणजे पासच होत नाही. 1% 2% रिझल्ट लागतो त्याचा. 3 वर्षापासून बसला त्याला. आता त्याचं कारण का झालं सर, असं सांगा. असं का झालं? इंग्लिशमध्ये असं लँग्वेज नाही, कसं आहे तुम्हाला मी सांगितलं ना की आता मार्केटिंग चाललेलं आहे सध्या. जशी कळपातनं मेंढरं बाहेर पडतात ना तसं झालेलं आहे. एक सांगितलं की त्याच्या पाठीवर गेले. अरे पण ॲक्च्युली ती युनिव्हर्सिटी बघा ना तुम्ही, तुमच्याकडं सगळं उपलब्धता आहे. हातात 20-20 हजार 25 हजारचे मोबाईल्स आहेत आपल्याकडं. आणि ती जी आपण युनिव्हर्सिटी चॉईस करतोय त्याचा रिझल्ट बघा तुम्ही, चांगली युनिव्हर्सिटी आहे की नाही. आमचं दुबत नाही, तुम्ही जाऊ नका असं आम्ही म्हणतच नाही. परंतु आमच्याकडून काय होत असतात, जेवढे चांगले प्रयत्न असतात ना ते तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगी पडत असतात. मग त्यावेळेला तुम्हाला ज्यावेळेला रिझल्ट येतो त्यावेळेला तुम्हाला निश्चित लक्षात येतं की नाही, आपण जर काउन्सिलर चांगला निवडला तरच ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी होत असतात. जी काही 4.5-5 वर्ष जी आहेत ना ती फार महत्त्वाची आहे. त्याचं नियोजन हे झालंच पाहिजे. आणि जर नियोजन लेस असेल, नियोजन नसेल तर सगळा कार्यक्रम मग तो कुठलाही असो, घरातला कुठलाही प्रोग्रॅम असो किंवा काही, जसा बट्ट्याबोळ होतो तसाच ह्या विद्यार्थ्यांचा बट्ट्याबोळ होत असतो. तर तुम्ही खूप विचारापूर्वक, तुम्हाला इथपर्यंत आता आमच्या टीमचं नाव माहिती असेल नसेल, श्रेया एज्युकेअर म्हणून जी आपली टीम कार्यरत आहे, मी सांगितले की 30 वर्ष झाली आज आपण ह्या कार्यक्षेत्रात राबत आहोत. सरांनी ऑल स्टेट आणि ॲब्रॉडमध्ये सुद्धा ॲडमिशन्स करून दिलेले आहे. माझा ह्याचा पुढचा जो सेक्शन असेल ते तुम्हाला जर काही क्युरी असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला विचारावेत. सर पण सांगतील तुम्हाला. मी हे सब आणि 2 मिनटं. आणि जो काही बाहेरचा विषय आहे ॲब्रॉडचा, त्याच्यासाठी आमचे सर उपलब्ध आहे. मध्ये जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ॲडमिशन करायचं असेल तर या सगळ्या प्रोसेस आपल्याला फॉलो कराव्या लागतात. आपल्याला परफेक्ट डॉक्युमेंटेशन द्यावं लागतं. एक काउन्सिलरच्या हातात आपण आपलं जर ॲडमिशन दिलं तर सगळ्या प्रोसेस, टाईमली इन्फॉर्मेशन्स आपल्याला मिळत राहतात आणि त्या पद्धतीने आपलं ॲडमिशन होईल, 100% होईल याची आपल्याला खात्री मिळते. ती अगोदरच ॲडव्हान्समध्ये, कारण आपण काउन्सिलर नेमलेला असतो. आणि काउन्सिलर आता भारताचा मित्र आहे पहिल्यापासून. आणि रशियामध्ये MBBS करून जे डॉक्टर बनले
त्यांचेही अर्धे एज आलेली आहे, प्रॅक्टिस ते इंडियामध्ये करतायत. म्हणजे मोस्ट रिलायबल कंट्री आपल्यासाठी रशिया आहे, जिथं मुलं जाऊ शकतात. जर मुलांनी अभ्यास चांगला केला तर ते चांगल्या प्रकारे चांगले डॉक्टर होऊ शकतात, इंडियात येऊ शकतात. आणि जे FMGचे सरांनी जो क्वेरी काढली आता की FMG एक्झाम एखादा मुलगा पर्टिक्युलर पास होत नाही, 100% असं होईल का की पासच होत नाही, की एकही मुलगा पास होत नाही? असं नाही होणार ना. एक मुलगा पर्टिक्युलर पास होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळेस आपण ॲब्रॉड एज्युकेशनचा विचार करतो त्यावेळेस कुठलाही देश आपल्या देशांच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून एक मेडिकल कॉलेज त्या देशामध्ये असतं. त्या देशातल्या लोकांची सेवा करावी याच्यासाठी ते असतं. ते इंडियातून ॲडमिशन येण्यासाठी ते मेडिकल कॉलेज कुठल्या देशात बनत नाही, ते त्यांच्या देशात असतं. आता आपण तिथं कोण जातो आहे? फॉरेन स्टुडंट म्हणून जातो आहे. आपले जे काही ॲडमिशन असतात तिथं ते फॉरेन स्टुडंट म्हणून जातो आहे आपण तिथं. आपण जातो आहे त्याचं कारण काय? जर आपल्याकडे मार्क्स कमी असतील, जर आपले कट ऑफचे जे मार्क आहेत, आपण जस्ट क्वालिफाय आहोत, 147 मार्क्स आहेत किंवा जे काही कॅटेगरी वाईज तुमचे मार्क्स आहेत, त्या मार्कापासून 250 ते 300 मार्कापर्यंतची जी मुलं आहेत, ही मुलं जर इंडियामध्ये त्यांना मिळत नसेल, सेमी गव्हर्नमेंटचं ॲडमिशन मिळत नसेल किंवा तेवढे पैसे अवेलेबल नसतील पालकांकडं, कारण आता इंडियामध्ये फीस खूप आहेत, सगळ्यांकडे तेवढे पैसे अवेलेबल नसतात, आणि मुलाची जिद्द असेल किंवा पालकाची जिद्द असेल की मला MBBS करायचं आहे, येस माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला मला डॉक्टरच बनवायचं आहे, तेही MBBS, अशा पालकांसाठी आणि मुलांसाठी ॲब्रॉड हा निश्चितच एक चांगला पर्याय आहे. आणि तो पर्याय गेली 10 वर्ष मी स्वतः केटर करतो आहे. माझे 450+ MBBS डॉक्टर ऑलरेडी प्रॅक्टिस करत आहेत. ऑलरेडी आत्ता कितीतरी देशामध्ये स्टुडंट शिकत आहेत. मेनली जे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये रशिया आहे, जॉर्जिया आहे, फिलिपिन्स हा एक पर्याय आहे आपल्याकडे, व्हिएतनाम, चायना आत्ता आम्ही ॲडॉप्ट करतो आहे. त्याचं कारण असं आहे की चायना आज आपण बघायला गेलो तर सगळ्यात शक्तिशाली देश, इकॉनॉमिकली सगळ्यात स्ट्रॉंग कंट्री म्हणून आपल्यासमोर येतो आहे आता चायना. आणि तिथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही तर जगातल्या ज्या टॉप 100 युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामध्ये चायनातल्या 7 ते 8 युनिव्हर्सिटी आहेत. सो आपल्या मुलांना कमी फीसमध्ये तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं जे मेडिकल सायन्सचं जे नॉलेज आहे हे मिळू शकतं. फक्त आता एकच ह्याच्यात अडसर असतो, कुठल्याही आपण बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये, बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस एकच अडसर असतो, ते म्हणजे तिथली नेटिव्ह लँग्वेज, तिथली लोकल लँग्वेज आपल्याला शिकावी लागते. जसं रशियात गेलात रशियन शिकावी लागते, जॉर्जियात गेलात जॉर्जियन लँग्वेज शिकावी लागते, व्हिएतनाममध्ये गेलात, चायनामध्ये गेलात. ते कशासाठी? 6 वर्षाचा हा कोर्स असतो. 6 वर्षात तो मुलगा फर्स्ट इयरपासून ती लँग्वेज शिकतो. दररोज 2 तास किंवा एक पिरियड तरी असतो सुरुवातीला फर्स्ट इयरला तरी. तर ते याच्यासाठी की 3rd इयरनंतर मॅक्सिमम मुलांचा जो वेळ आहे तो हॉस्पिटलमध्ये जातो. त्यांचा मॅक्सिमम वेळ जो आहे, क्लासेस पण हॉस्पिटलमध्येच असतात. तर त्यावेळी तिथले जे काही लोकल पेशंट आहेत, सगळे लोक इंग्लिश नाही बोलत, सगळे लोक आपली इंडियन लँग्वेज हिंदी नाही बोलत, मराठी नाही बोलत, ते त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये जी सांगतात कंप्लेंट्स ते आपल्या मुलांना कळावं, समजावं म्हणून आपल्याला त्यांची लोकल लँग्वेज शिकायची असते. आणि 3rd इयरपासून ते 6th इयरपर्यंत 6वं वर्ष जे आहे ते इंटर्नशिपचं असतं त्यांचं. 6th इयरपर्यंत आपल्याला तिथं कंप्लीट करायचं आहे. ते पासआउट झाल्यानंतर तिथली एक एक्झाम असते, ती एक्झाम लिहायची आहे. आपल्याला तिथलं ते रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. इंडियात येऊन आपल्याला FMG द्यायची आहे. जे मुलं अभ्यास करतील ते FMG पास होतील, जे नाही करणार त्यांना रिपीट करावं लागेल. 100% ज्या मुलांनी लक्ष दिलं, जे सिन्सिअर मुलं आहेत ती मुलं FMG व्यवस्थित पास करतात. ज्या मुलांनी अभ्यास केलेला नाही आहे त्या मुलांचं FMG क्लिअर होत नाही. त्याच्यासाठी अभ्यासू मुलं असतील तर डेफिनेटली अब्रॉड इज द गुड ऑप्शन. यू कॅन चूज अब्रॉड. ठीक आहे. सो अजून काही क्वेरी असतील तर सेशननंतर तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला मी माझी पहिली ओळख दिलीस. मी रजनी लोहकर आहे.
आणि मी श्रेया एज्युकेअरचे एक असोसिएट आहे. पनवेल ब्रांच ही माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे. मला माहिती आहे इथे बसलेल्यांपैकी 70% महाराष्ट्रीयन आहे, मात्र 30% जे नॉन महाराष्ट्रीयन किंवा मराठी बोलणारे आहे त्यांच्यासाठी आता मी हिंदी भाषेत बोलणार आहे. त्यामुळे मला कळलं की बरेच जण अनकम्फर्टेबल होतात ते बिकॉज ऑफ मराठी. सो मी हिंदी में बोलते हैं. देखो आप यहाँ क्यों आए हो, आई नो आपको कॉल्स आ गए कि पनवेल में एक मेडिकल सेमिनार होने वाला है, तो बहुत सारे होप्स है आपके माइंड में. एग्जैक्टली ये सेमिनार है क्या है ये सेमिनार, इसके बारे में आप लोग इधर आए हो. जैसे मैम का मैं पहले क्वेश्चन सॉल्व कर देती हूँ जो आप सर को पूछ रहे थे कि अगर आप फॉरेन में एडमिशन करते हो तो ऐसे कोई एक केस आपने सुनी होगी कि अरे वो स्टूडेंट को डायरेक्टली वो स्कूल से रस्टिकेट कर दिया, लेकिन बैक ऑफ सीन सब कुछ अलग रीज़न होते हैं. कॉलेज, कोई भी कॉलेज, यानी नॉट फॉर ओनली इंडिया, लेकिन दुनिया का कोई भी कॉलेज अपने स्टूडेंट का लॉस नहीं करते. अगर कुछ ऐसा सीरियस मैटर होता है, अगर कोई लॉ ब्रेक होता है तो पहले इंटीमेशन दी जाती है पेरेंट्स को, स्टूडेंट को वार्निंग दी जाती है. आफ्टर 2, 3, 4, 10 टाइम्स के बाद ये एक्शन होती है. करेक्ट सर? हाँ. सो डोंट वरी अबाउट इट. अगर आपका बच्चा बीमार भी पड़ा है फॉरेन में, अगर ये आपकी रिस्पॉन्सिबिलिटी ले रहे हैं तो वो उनकी भी एक ये है, क्या बोलते हैं, ड्यूटी है कि आपके पास आपका जो भी प्रॉब्लम हो रहा है वो सॉल्व करेंगे. और आपकी बच्ची तो ऐसी लगती नहीं कोई ब्रेक तोड़ेगी. सो डोंट वरी. ओके. तो उसके बारे में मत सोचो. फर्स्ट मैं ज़्यादा आपको सर ने बहुत सारी अच्छी सी इंफॉर्मेशन दी है, लेकिन मैं आपको शॉर्टली इतना बता सकती हूँ कि आपके लिए आपका बच्चा फर्स्ट टाइम MBBS जाने के लिए आप ड्रीम देख रहे हो और सबको लगता है मेरा बच्चा डॉक्टर बने. लेकिन डॉक्टर बनने के लिए वो कौन से बस में, कौन से एयरप्लेन में या तो कौन से ट्रेन में बैठना चाहिए ये इम्पोर्टेंट है. और वो ट्रेन का टिकट आपके में लोकल लैंग्वेज ये लोग निकाल के देते हैं. आई एम राइट? क्योंकि थोड़ा इंटरटेनमेंट हो जाए. ये लोग निकाल के देते हैं. श्रेया एजुकेयर, आपको टेंशन नहीं लेना है. आपका बच्चा हमारा बच्चा रहेगा. बस आपको एक काउंसलिंग आपको श्रेया एजुकेयर से लेना है. सो वो सर जो आपको बताने की कोशिश कर रहे हैं, मैं कब से सुन रही हूँ, लेकिन वो आपको समझ में ही नहीं आएगा बिकॉज ऑफ नन ऑफ योर बिजनेस कि क्या है एग्जैक्टली. वो राइट बता रहे हैं एग्जैक्टली क्या होता है BMS, MBBS, BHMS. कट ऑफ होता है. गवर्नमेंट के रूल के बाहर कोई नहीं जा सकता. लेकिन अगर आपने नीट एग्जाम दी तो आपके पास एलिजिबिलिटी तो है कि कुछ कर सके. नहीं MBBS गए तो आप BDS जा सकते हो, BMS जा सकते हो. अगर आपकी इकोनॉमिकल कंडीशन इंडिया की नहीं तो आप फॉरेन कर सकते हो. ये ऑप्शन के अंडर वन रूफ वन सॉल्यूशन है श्रेया एजुकेयर. ओके. और अभी क्या है कि आपके माइंड में है कैसे स्टार्ट होगा आफ्टर रिजल्ट. जो फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट, काउंसलिंग सेक्शन में आपसे आपके डॉक्यूमेंट PDF फॉर्म में लेके पूरी कोशिश की जाती है कि आपके कट ऑफ, आपके मार्क्स के हिसाब से आपको जो अच्छे से अच्छा कॉलेज प्रेफर करने की वर्क काउंसलर करता है. अभी काउंसलर बहुत सारे होते हैं, मार्केट में बहुत है, लेकिन कोई भी जो काउंसलर हमारे पहचान का हो, जिसने हमें 1 by 1 बात की है, उसी के ऊपर भरोसा रखो. ऐसे नहीं कि आप हमारे ऊपर ही रखो. हम पनवेल में है, चिपलून, पूना, ऐसे 4-5 हमारे सेंटर है. पनवेल में हम मेरा खुद का कोचिंग सेंटर है. आप कभी भी, आपको कभी मीटिंग करनी है या तो कुछ भी डाउट से आप हमें मिल सकते हैं. अभी इसमें हमारे डायरेक्टर सर राहुल सर है. अगर जेन्युइन किसी को कुछ डाउट्स है आप ॲज अ फ्रेंडली पूछ सकते हो. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला व्हिडिओ पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.